धनुभाऊ, तुम्हालाही राग आला तरी चालेल. हे जे भोग तुम्ही भोगताय ना, हे चुकीच्या माणसासोबत गेल्यामुळे भोगताय. लक्षात ठेवा, चुकीच्या माणसांसोबत तुम्ही गेला होता. चुकीच्या माणसाने तुम्हाला चुकीचं काम करायला लावलं. लक्षात घ्या, धनंजय मुंडेंनी आज चुकीची कामं केली असेल महाविकास आघाडीमध्ये असताना, त्या बाबांनी यांच्याकडनं करून घेतली. भोगावं कुणाला लागले? तुझं नाही, तुझं काहीच नाही. कारण तुझं काही नसताना तुला काही दिलं, तुझी पात्रता नसताना तुला सगळं काही मिळालं होतं. हे मी बघितलेलं आहे ग डोळ्यांनी, मी बघितलेलं आहे. मर्सडीज मध्ये फिरत होती. हा, त्याला फोन करून शिव्या द्यायची आणि मर्सडीज मध्ये फिरायची. माझ्या समोर तू फोन करून किती घाण शिव्या दिल्या तू हे लोकांना दाखवायची सुद्धा. आमची भारतीय स्त्री कधीच नवऱ्याला एवढी हीन शब्दामध्ये बोलणार नाही. कितीही खालच्या याची असू दे, कुणीच नाही. कुठली स्त्री किती गरीब घरातली असू दे, कितीही अगदी रस्त्यावरची असू दे, ही भाषाची तुझी भाषा आहे ना, ती तुझी भाषा ती कुठली आहे तुझंच तुला माहिती. की घाण तू, किती घाण. ही बाई मला स्वतः जे कोणी हिच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील ना, ती लोक सांगतील ही गोष्ट खरी का खोटी. हिने स्वतः सांगितलं होतं मला, मेरी बहन ने 2 कोटी का घर लिया, 2 कोटी का मकान बनाया, चलो ना जाएंगे उसका दिखाती मैं आपको घर, इंदौर में कैसा घर लिया उसने. धनंजय मुंडेकडनं ब्लॅकमेल करून जे पैसे घेतले होते, त्या पैशात घर घेतलं हिच्या बहिणीने, हे सुद्धा मला हिने सांगितलं. मी का खोटं बोले? पुन्हा एकदा मी तुझं सांग. आणि मला कुठून मिळणार ही माहिती? ती हिने मला सांगितलं. सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांना फेमस करायचं ठरलेलं. जसं जरांगेला उचलून धरलं तसं तुला उचलून धरलं. आणि जी लोक जरांगेला समर्थन करतात तीच लोक तुला करतात. त्याच्यामुळे तुझं हे पण कांड उघडं पडलं की तुला सुद्धा शरद पवार गटच तुलाही शरद पवार गटानेच उभं केलं. हे सुद्धा तेवढ्याच ताकदीने कळते. का बरं? तुझा नवरा ज्या वेळेला शरद पवार गटात होता त्यावेळेला तू का नाही करू शकली हे सगळं काही? बरं, म्हणजे आमचा हिंदू धर्म वाचवणारे लोक आणि आमचा हिंदू धर्माचं जे सरकार आहे ना, हिंदू धर्माचं सरकार आहे, हिंदुत्वाचं सरकार आहे, ते सरकार कुणावरही अन्याय होऊ देत नाही. प्रत्येकाला त्याची त्याची भूमिका मांडण्याची संधी देते. तुला सुद्धा तुझी भूमिका मांडण्याची संधी दिली. तुझं तोंड कुठंच सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला नाही, अजिबात नाही, बिलकुल. मीडियाने तुला किती उचलून धरलं. कुणाच्या सरकारमध्ये? भाजप सरकारमध्ये. पण हेच सरकार ज्या वेळेला त्यांचं होतं ना महाविकास आघाडीचं, त्यावेळेला तुला तोंड सुद्धा उघडता येत नव्हतं. तुला आपलं येऊन बसावं लागायचं. कुठले तरी नाही का युट्यूब वाले तुझे व्हिडिओ, तुझे लाईव्ह त्यांच्या याला सोडायचे. ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. कुठलाही न्यूज चॅनलवाला तुझी एक लाईन सुद्धा लावत नव्हतं, काहीच. पण बघ, हे सरकार असताना तुला किती डिमांड आली, किती तुला प्रसिद्धी मिळाली. हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. हे सरकार कुणावर अन्याय करत नाही. पण त्याच बरोबर एक लक्षात ठेव, वरच्याच्या काठीला मार नसतो, पण त्याच्या काठीचा मार ज्या वेळेला बसतो ना, भले भले कामाला लागतात ग. जसं उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा का, सिल्वर ओकचे मालक माजून गेले होते. हा, माजून गेले होते डुकरासारखे. काही झालं? एका झटक्यात कसे जाग्यावर आले सगळे. तर ते बघ ना, राजश्री एकही उत्तर देत नाही तुला. तू म्हणते ना राजश्री मुंडे, राजश्री तुला उत्तरच देणार, कारण तुझी पात्रताच नाही. त्यामुळे ती तुला उत्तरच देत नाही. तुझी पात्रताच नाही की तिने तुला उत्तर द्यावं. इथंच तुझं संपलेलं आहे सगळं. 0 आहे तू इथंच झालेली. किती बाई तुला उत्तरच देत नाही. तू उड्या मार 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 आणि बस, तिला काही घेणं देणं नाही. मीडिया तीच लावणार नाही का बाई? रात्रंदिवस मीडिया तिच्या दारापुढे जाऊन बसेल तिनं जर बाईट द्यायचं म्हटलं नाही. हे काय असतं माहितीये का? खोटं असतं ना, खोटं. मी सांगितलं ना, खोटं भर 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 असं वाटतं की गगन पार आभाळाला टेकायला जातं. पण त्या खोट्याला ना कापल्याच जातात. खोट्याला समर्थन नाही, खोट्याला कुणीही जोपासत नाही, खोट्याला कुणीही खतपाणी घालत नाही. खोटं काढायचं असतं. खोटं म्हणजे तण आहे, जे पिकात मध्ये उगलेलं तण असतं, पंधाड. ते पंधाड आहे खोटं म्हणजे. ते पंधाड पीक बघ ना जमिनीत असतं, ते कसलं भरभर भरभर भरभर. पण काय होतं, ते कापूनच टाकल्या की ही बाई म्हणते माझा नवरा येतो, नंतर म्हणते बहिणीला मी कमावून दिले 2 कोटी. बरं, आता
मी नाही रे, कधीच मी खोटं बोलणार नाही. पब्लिकला सांगते मी, कधीच मी खोटं नाही. काय मला भेटणार आहे खोटं बोलून सांग? जे खरं आहे ना तेच मी बोलणार. मी धनंजय मुंडेला हिच्यासाठी शिव्या घालत होते, हिच्यासाठी व्हिडिओ बनवत होते, त्यावेळेला मी हिला गोड लागत होते बरं. तर अशा पद्धतीने कसं असतं माहितीये का, तुझं काय झालं, 7/12 राजश्रीच्या नावावर आणि अतिक्रमण केलंय तू त्याच्यावर. नाही रे चालतं असं कुठे चालतं काय? 7/12 तिच्या नावावर आहे. तू कितीही कंपाऊंड घातलं ना त्याला तरी ती उपसून फेकतील, कारण कायद्याने 7/12 तिच्या नावावर आहे ना. तुझे बोलली ना ते प्रूफ तर राजश्री जवळ पण नाहीये. हो नाहीये राजश्री जवळ प्रूफ, परंतु राजश्री हजारो लोकांमध्ये त्याच्या सोबत आलेली. तुझं काहीच नाही. राजश्रीच्या गळ्यात हार आहे, त्याच्या गळ्यात हार टाकताना फोटो आहे. राजश्रीचा 7 फेरे घेताना फोटो आहे. राजश्रीने मुंडावळ्या बांधलेल्या आहे. तुझं दाखव मुंडावळा बांधलेला फोटो आम्हाला, तुझं दाखव हात टाकलेला, तरी मान्य करू, मी बांधेल तुझ्यासाठी. यस दाखव. ते होम हवन चालू तुझं घराच्या वास्तुशांतीचं, हे तूच मला सांगितलेलं की माझ्याकडे नाहीये प्रूफ लग्नाची, कारण लग्नच केले ना. हे तू मला सांगितलं होतं त्यावेळेला, शादी नाही केली सर. किती खोटं वागावं, किती खोटं वागावं. होम हवन केलेले फोटो, ज्या वेळेला घराची वास्तुशांती तुझ्या त्या फ्लॅटची, त्यावेळेचे ते फोटो तू ते दाखवते लग्नाची. असं कुठं असतं काय? असं कुठं असतं काय? त्या वास्तुशांतीला आलेले तुझ्या घरची लोक, त्याचे फोटो काढलेले तू दाखवती की ते लग्नात. असं कुठं असतं? ते तूच मला सांगितलेलं, मला नव्हतं माहिती. खरं बोल, खरं बोल, काही निष्पन्न होणार नाही. तुझा तमाशा होतोय, तुझा हास्या होतोय, तुझा हास्या तूच करून घेतला. तुझा हास्या तू स्वतः करून घेतलास. भंगारबाई आहे, भंगारबाई. आणि तो म्हणते ना, मला लोक बोलतात ताई तिची पात्रता नाही, तुम्ही बोलू नका तिची. नको बोलूस, मग कशा बोलतीस ग? बोलावं लागतंय तुला, बघ ना. कारण माझ्या बोलण्यामध्ये सत्यता आहे. मी खरं बोलते, मी खोटं नाही बोलत. का बोलेल मी खोटं? जे तू बोलली ना माझ्यामुळे त्यांची घर, अरे चल मी सांगते काय, एक साईड बस माझ्यावर, एक साईड. धनंजय मुंडेचा एक माणूस जर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये दिसला ना, एक माणूस, फालतू धंदे सगळी लावून फिरत करत बसली, अजिबात नाही, बिलकुल नाही. मला फोन करून तुझ्याबद्दल जरी लोक काही सांगत असले ना तरी मी फोन कट करते. मला इंटरेस्ट नसतो कुणाच्याबद्दल ऐकायला. मी माझ्या कानाने ऐकते, डोळ्याने बघते, तेव्हा विश्वास ठेवत असते. मी कुणीतरी काही सांगते म्हणून त्याच्यावर आपण बोलायचं अजिबात नाही. मी तुला भेटले, तू माझ्याजवळ व्यक्त झाली, मी डोळ्याने सगळं काही बघितलंय, कानाने ऐकलंय. अगदी मी जवळजवळ 15 दिवस ते 1 महिना तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, की अशाही महिला असतात का? शॉक होते मी त्यावेळेला सगळं काही ऐकून आणि बोलून. इथेच करा आणि इथेच भरा, वर त्याला अजिबात वेळ नाही. जैसी करणे वैसी भरणे, बरं का? तुझे करशील ना त्याचे भोग तुला इथेच भोगावे लागते, इथेच भोगावे लागते, अगदी 100%. तू चुकीचं वागशील त्याची सजा तुला, कदाचित तुला जेल देणार नाही, तुला कदाचित तुला एखाद्या वेळेस आहे ना संविधान देणार नाही, कदाचित तिथं जर काहीतरी झालं, परंतु तो मात्र देईल, एवढं लक्षात ठेव. तो मात्र 100% तुला सजा देईल, बिलकुल देईल. तुझे म्हणते ना की ये मैं जो बोलती हूँ ना, जिसको जिसको मैंने बोला वो बर्बाद. कसलं जाएंगे ना हम इंदौर, तुमको दिखाती हूँ मैं. अरे कुछ नाही संगीता, कमाले नाही का, असं ही मला शिकवते. बापरे, महाराष्ट्रातल्या महिलांना विनंती करेन, असं अजिबात वागू नका. हे क्षणिक सुख आहे, परंतु अनंत काळाच्या वेदना आहेत बरं काय. कुणाचं तरी घर बर्बाद करतोय आपण, कुणाची तरी तळतळ घेतो, कुणाच्या तरी बायकोचा तळतळ घेतो. अजिबात कुणाचे घर बर्बाद करायचं काम नको, अजिबात. आणि तुम्हाला जर कोणी इज्जत देत नसाल ना तर तिथे 1 मिनिटही थांबू नका. जबरदस्ती कुणाच्या आयुष्यात घुसू नका, अजिबात नाही. इज्जतीत मध्ये जगा, इज्जतीत तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. असलं नको बाबा, हे असलं जीवन नको. जबरदस्ती नाही करुणा जीवन तो तुला फेकून देतो.
घे तुझ्याच आई वडिलांचं नाव कमाव ना. मी शर्मा आहे, मी शर्मा पडलंय त्या नाव. नमस्ते भाई. काय अगं पण तू तुझ्या पण ज्या वेळेला मी हिच्या घरी गेले मी कधीपासून बोलणं बंद केलं बघ हिच्यावर. माझे सगळे व्हिडिओ बघा. माझं फेसबुक होतं त्यावेळेला, युट्यूब नाही. फेसबुकला अजूनही व्हिडिओ आहे हिच्या समर्थनात बनवलेले. ज्या वेळेला मी हिच्या संपर्कात आले होते, ज्या वेळेला मी ते सगळं बघितलं ना, त्यावेळेला म्हणले की विचित्र बाई नको नको. हिच्या सावलीला उभं राहायला नको बाबा. तिच्यासोबत काम करणं तर लय आमची गोष्ट. बाई तुझं तुला लक लाव. आणि मी बाजूला झाले. तेव्हापासून मी बंद केली हिच्यावर बोलायचंच नाही. काय बोलायचं हिच्यावर अजिबात. बाकी तुला म्हणजे बघणं किती छान झालंय. तुला कुठंतरी शरद पवारची माणसं तुला मदत करायला लागली, कुठेतरी तुला जरांगीची माणसं अगदी जरांगी मदत करायला लागला, अगदी तुला ते काय त्याचं नाव धस मदत करायला लागला, अगदी खोक्या सुद्धा तुझ्या मदतीला. अशी माणसं तुला त्या निमित्तानं भेटली मदत करण्यासाठी. हो, तुझे माझं नाव ज्यांच्यासोबत जोडले ना, एक काळी फोटो बिटो तर लांबची गोष्ट आली, पण एक फोन सुद्धा माझा त्यांच्यासोबत तुला सापडणार. कारण आहे लागूच नाही ते मला कुठे, बिलकुल नाही. पण तुझा मात्र खोक्याच्या सोबत फोटो येतो, पण तुझ्या फ्लॅटवर. काय समजायचं पण मी याला, फ्लॅटवर तुझ्या. हो चला हरकत नाही. तर हिने सांगितलं त्याप्रमाणे ते खरंच जुनेच व्हिडिओ आहेत तिचे, खूप जुने. ज्या वेळेला अजय देडेच्या बायकोने हिला मारलं होतं त्याच्यावर तिने स्पष्टीकरण नाही दिलं, मी व्हिडिओवर दिलं. परंतु व्हिडिओ खरे खोटे देव जाणे, ते बघते. ती म्हटली मी 8 दिवसात मध्ये, तर नक्कीच नक्कीच 8 दिवसात मध्ये ते त्याचं स्पष्टीकरण पब्लिकला. मला नाही बरं, मला काय करायचं. तू का माझ्या जातीचं का पातीचे का काय, काय संबंध तुझा माझा, काय संबंध माझा तुझा पब्लिकला. आणि दुसरी गोष्ट, तिची बातमी लागलेली ना ग पोर्टलला, तुला मारलेलं आहे म्हणजे तू मारलेलं आहे त्या अजय देडेच्या बायकोला. तर त्याचं पण स्पष्टीकरण काय माहिती का, अजय देडेची बायको पण लवकरच माध्यमांसमोर येणार आहे असं मला कळलं. अजय देडेची बायको पण लवकरच माध्यमांसमोर येणार आहे असं कुठून तरी उडत उडत मला कळलं. त्याच्यामुळे आता दूध का दूध और पाणी का पाणी जल्दी होऊन मला आहे. तर हरकत नाही, चला मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषयी तुमच्या समोर येणार असतो. पण तुमची संगीता ताई.